नमस्कार मित्रांनो, आज आलो काजूच्या बागेत काजू काढायला. तर थोडे ओले काजूही हवेत आणि सुके काजूही हवेत, म्हणजे जे आपण ह्याचे सुकून बिया वगैरे आपण खातो ते, आणि भाजीसाठी पाहिजेत. तर बघूया आज काय भेटतंय आपल्याला. त्यासाठी आमच्या काजूच्या बागेत मी आलो आहे. तर बघूया पुढे व्हिडिओमध्ये काय काजू वगैरे भेटतात की नाही. पण ह्या वर्षी थोडंसं कसं हवामानामुळे थोडे काजू यंदा कमी आहेत गेल्या वर्षीपेक्षा. ओके, तर व्हिडिओ पाहत राहा शेवटपर्यंत. मी तुम्हाला काजू दाखवण्याचा प्रयत्न करतो. जास्त काजू दिसत नाहीत. आज इथे मला एक भेटला. हे खायचं असतं, पण खायला बरं वाटतं, पण नंतर घसा जरा खवखवतो, त्यामुळे फेकून देतोय. खाली गोव्या साईडला याची फेणी बनवतात. 2 काजू भेटले, बघू शकता तुम्ही इथे. थोडा कॅमेरा वाईड अँगलने घेतो म्हणजे तुम्हाला दिसायला बरं पडेल. तर इथे अशी बरीचशी काजूची झाडं आहेत आमची, तुम्ही पाहू शकता. काजू तर दिसत नाहीत वरती, पण तो खाली पाचोळ्यामध्ये बेसूया. आणि या काजूंची भाजी केली जाते. माझा हात पोचणार नाही इथे. जर कधी काठी वगैरे भेटली तर आपण काढू नंतर त्याला. अजून एक काजू भेटला. बरेच काजू उन्हाने सुकल्यानंतर मग ते अशा अशा खाकी कलरमध्ये होतात. हा बरोबर नाही वाटत आहे, त्यामुळे फेकून देतोय. बऱ्याचसा पाळापाचोळा जमा झाल्यामुळे काही दिसत नाही आहे. ते अजून एक भेटलं. आणि मित्रांनो, हे काजूच्या डिंग तुम्हाला माहिती असेल, हाताला लागल्यामुळे मग ते कसे हात नंतर खराब होतात त्याने, त्यामुळे जरा सांभाळूनच जावं लागतं. आणि यावर्षी पावसामुळे जरा काजू कमीच धरले, आणि होते ते अगोदर आम्ही काढले. बरीचशी बोंड खाली पडली आहेत. वरती पूर्ण मोहर करपलाय उन्हामुळे. तिथे वरती एक दिसतंय, पण माझ्याकडे काठी नाही काढण्यासाठी. तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. जाऊया जरा पिशवी बघूया कुठे भेटते का, म्हणजे कशी काजू ठेवायला बरं पडेल. आणि जरा हात टाकताना जरा सावकाश टाकावं लागतं, कारण की रान असल्यामुळे कधी काही एखादा जीवजंतू असे सांगता येत नाही. तिथे आंबे वेचण्याचं काम चालू आहे. एवढे आंबे वेचले आणि आम्ही बिया निवडल्या एवढ्या. बघूया आपल्याला काय अजून इथे भेटते का. इथे पण थोडी काजूची झाडं आहेत. इथे थोडा रस्ता अवघड आहे जाण्यासाठी, खाली पडलं तर डायरेक्ट इथे वरून जायचा प्रयत्न करूया. बापरे, काटे अडकले, काटे अडकले, काटे अडकले, काटे अडकले, काटे अडकले, बापरे बाप.
थोडं वाईड अँगलने दाखवण्याचा प्रयत्न करतो. काय जमवलं की नाही? हा, ही एक पुन्हा सुकल्यात या. आईने पण खूप भरपूर जमवल्यात हातामध्ये. आई दाखव जरा किती जमवल्यात. आहेत नाही वरती. ह्या वर्षी आई बोलते कमी आहेत. तुझे आयुष आयुष काय कवळलंच की नाही? तर मी आता आता झालास का? ओके ओके. ही गरमी खूप आहे आणि दरवर्षीच असते म्हणा. वरती तर काही दिसत नाहीत पण खालती तरी थोडे फार विचू शकतो आपण. इथे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. इथे थोडेफार आहेत. ही एक बी आहे, तिला पाडतो मी जरा. आता काय नेमबाजी पण विसरलोय. पडत नाही, पडला फायनली. असे कुठे कुठे तुरळक आहेत, एक 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 एक. आयुषने पण जमवलेत. हे बघा, हे पण बघा. बघा ना, एकेका काजूसाठी काय काय करावं लागतंय, किती मशागत करावी लागते. आणि गेल्या वर्षी थोडं बरंच होतं, त्यामुळे कसं वरही होते आणि खाली होते, त्यामुळे एवढं व्हायचं शोधावं नाही लागत होतं. पण यावर्षी कसं जरा जास्तच झालंय. आणि सॉरी गायचा थोडा कॅमेरा हलत असेल, कारण की रस्ता तसा आहे, पूर्ण चढण आहे. दरवर्षी फणस आणि आंबे कमी असायचे आणि यावर्षी काजूही कमी झालेत. आणि हा एक आमचा फणस होता, म्हणजे आहे तो बघा, त्याच्यावरती पण एकच दिसतो आपल्याला. थोडं झूम करून दाखवतो, बाकी कुठे दिसत नाही. आणि एवढं वरती जाऊन काढणं पण थोडं कठीणच होतं, त्यामुळे त्याला तसंच ठेवलंय. पण आम्हाला एवढेच काजू भेटले, आता काही दुसरं दिसतच नाही आहे. झाडावर पूर्ण मोर गळूनच पडलाय. बघूया, कोकमांना फूट लावायला आंबे पाहिजे होते हिरवे, ते जरा काढतोय. आणि तिकडे मामा वगैरे ते काढायचं काम करतोय. हा बघा, पूर्ण मोर काळा झालाय. आता पहिल्या ह्या छोट्या छोट्या तर आम्हाला इथे परत भाजीसाठी काजू भेटलेत, तर त्यासाठी एखादी लाकडी लागेल. आणि हे तिथे हाताने काढूसारखा काजू भेटलाय, त्याला काढतो. पकड आयुष. इथे एक बी भेटली आहे, तिची भाजी वगैरे करू शकतो आपण. कुठे लपली ही ही एक आणि ही एक. हा बघा, हा असा मोहर पाहिजे जे तुम्हाला फुलं दिसत ती. तर मोहर पूर्ण काळा झालाय. जांभी बघितली वरती बघा तुम्ही, किती सारे हे आहेत. मी दगडाने पाडण्याचा प्रयत्न करतो. आता माझ्याकडे काठी तरी नाही, पण दगडाचा मी पाडण्याचा प्रयत्न करतो. पडलं एक, दोन पडले.
आणि अजून 2 दिसत आहेत मला, 2-3 आहेत, पण काय माहिती आता काढत होतील की नाही. बाकी हे काढूया जरा. आणि आयुष बोलतो की हा जो पातेला आहे त्याच्या खाली खूप काजू असतात, पण ते कसं काळजीपूर्वक काढायला लागतात, नंतर मग याच्या खाली साप वगैरे असू शकतो. हे बघा अजून एक जे पडलंय. आयुष ते पाडतोयस ना? अजून इथे 2-3 आहेत. हे बघा भेटले बरेच. म्हणजे हे एवढे नसायचे, ह्याच्यापेक्षा खूप खूप जास्त पटीने जास्त असायचे. तिथे अजून वरती आहेत 2-3. अरे दगड घालशील माझ्यावरती, पडलं. एवढेच होते, ह्याच्यावरच जास्त भेटले आम्हाला. सुवर्णाला किती काजू भेटलेत आणि किती हिरवे आंबे पाडलेत. अच्छा, कशी काठी भाजी होती, म्हणजे कसं किती आंबे भेटले मग? एवढे आंबे भेटले, पण आम्हाला हे चावता येत म्हणून आम्ही जरा काम सोडून अर्ध्यात ना. कोण हे? ते भोंगुळ आहेत. भोंगुळ? भोंगुळ आहेत भोंगुळ? हे बघा आमचं तुंबील आहे तुंबील. अरे बापरे, पिशवीलाच मोठे आणलेले आहे. हळद ते पिकवून झालं. हा, कॅच घे कॅच घे. अरे बापरे, पिकलेला आंबा. ते वरती येणार नाही काय आयुष? पिको कशा दावडीत पाठवतं? पिको संपले सगळे. हा त्या पडलेले आंबे जरा काढला जातोय. जमत नाही ना म्हणून. हवा एक पिकलेला आंबा इथे हवा आयुष. आंबा एवढा गोड नाही म्हणून बघूया घेतो. भारी लागतो दादा, आज छान मस्त. नको नको, आंबट लागतो आंबा जरा, त्यामुळे मग फेकतोय. खूप छान आहे. हा इथे पडलाय, कॅमोफ्लेज मध्ये तर दिसतच नाही. मग फेक त्याला, नको राहू दे. ते 2 तिथे आहेत ते काढ ना. हा उजव्या हाताला घे. आणि अशी गावाला कुंपण केलेली असतात निवगडाची, कॅक्टस बोलतो आपण. बापरे, पायावरती लाल मुंग्या चढतायत. कुंबील सगळं. आयुष फाटी किती जमवले इथे? एवढे जमवले. हा एक पिकलेला भेटलाय. ही सुवर्ण उभी राहून काय करते काय माहिती. खाली आंबे वेचायला आलीच नाही आमच्यासोबत.
कापूस पाहिजे तर इथे खूप बराच पडलाय कापूस. जाताना मुंबईला घेऊन जातो. कॅच. तुला इथे कॅच भेटतो. आता चाललोय कोकम पाडायला. कोकमाच्या झाडावर कोकम कमी, पानं जास्त दिसतात. आहेत पण कुठे कुठे आणि हिरवे आहेत फक्त. तर हे असं कोकमाचं झाड, तुम्हाला माहित नसेल तर बघून घ्या. तिथे एक कोकम दिसते. ह्याच्यात आपण कोकम आगळ, कोकम कढी, सोलकढी वगैरे बनवतो. तर इथे मला 2 भेटलेत. हाताने काढायचा प्रयत्न करूया. वाटत नाही हाताने येतील, प्रयत्न करतो. 1 2 काढले बाबा. तर एक मिनिट तुम्हाला दाखवतो मी हे आतून कसं दिसतं. जरा एक मिनिट कॅमेरा पकड ना. तर हे असं हे लाल फळ असतं आणि किंचित त्याच्यापेक्षा मोठे असतं. आणि ह्या आतमध्ये असं तुम्ही जेव्हा काढता तेव्हा ही पांढरी अशी बी आतमध्ये असते आणि ही खूप गोड लागते. आणि ह्याच्यात जो रस तुम्हाला मिळतो आणि हे असं काढून बियासकट आपण एका पातेल्यात ठेवतो रात्रभर आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा जो रस उरतो त्याचा मग कोकम वगैरे बनवला जातो. आणि जनरली आम्ही जे कोकमची ही साल आहे त्याला सोल बोलतो, हे सुकवतो आणि नंतर मग आंब्यासोबत मिक्स करून मग ते फूड देऊन त्याला माशा वगैरे मध्ये थोडा आंबटपणा येण्यासाठी वापरतो जनरली. तो असं हे कोकमचं फळ आहे. बघूया पुढे मोठे भेटतात का अजून, मग तुम्हाला पुढच्या नेक्स्ट याच्यामध्ये क्लिपमध्ये दाखवेन मी. इथे एकाच्या झाडावरती कोकम धरलेत, रातांबे धरलेत. आम्ही रातांबे बोलतो. तुम्हाला झूम इन करून दाखवतो. तर हे असे बरेचसे रातांबे तिथे धरलेत, पण हे आपले नाहीत त्यामुळे आमचे आहेत पण हे थोडे हिरवे आहेत. कधी थोडा लेट आलो असतो. हे बघा इथे खूप आहेत. थोडं हा बघा हे 3-4 आहेत अजून. थोडं लेट आलो असतो तर मिळाले असते आम्हाला. आता तसेच पिकायला लागले ते. चला पुढे जाऊया मग जरा बघूया काय भेटतंय. आयुष हा आंबे जमा करण्याचं काम करतोय. किती 1 2 3 4 भेटले हिरवे आंबे. आंब्यांचा पाऊस. किती भेटले? हिरवे आहेत ना? बापरे, आहेत बऱ्यापैकी. रमेशाची दुसरा कोण नाही. हा बापरे. ठीक आहे आयुष, नाही ते खाली पडलंय बघ तिथे. तर आई ते लाकडाची मुळी बांधते. चल झालं ना.
ते बापरे, आता हे एक नवीन काम लागलंय. लाकडाची फाटी घेऊन चाललोय. हा चला गणपती बाप्पा मोरया. चला गावाला आल्यावरची कामं करायला लागतात शेतातली, पण खरंच बरं वाटतं. चला आता हे मला जवळजवळ 1 किलोमीटर घेऊन जायचंय. कदाचित मी वाट चुकलोय, इकडून जायचंय. ह्या वाटा पण विसरू. आजचा व्हिडिओ इथे एंड करतोय. काही कारणास्तव आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. चला बाय.